किनवट येथील कंत्राटी व स्थानिक विद्युत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नांदेडमधील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केले। हे आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहांगीरदार यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। जुन्या कामगारांना तात्काळ कामावर घेणे, थकीत वेतन अदा करणे, आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्यांनी आंदोलन चांगलेच गाजले। काय मागणी होती? मोंटे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आज आंदोलन उभा केलेलं आहे नांदेडमध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये 250 कंत्राटी कामगार आहे आणि त्या कंत्राटवर कामगारांना त्यांना 18,000 रुपये पगार द्यायचं ठरलेलं असताना सुद्धा ते 10,000 8,000 वर त्यांना म्हणजे अर्धी पगार देत आहेत। ते त्या मुलांना माहित नाही की आपल्याला एवढी पगार आहे, पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्याला एवढी पगार आहे आणि मग आपल्याला अर्धी पगार देण्यात येत आहे, मग त्यांनी त्यांच्या मार्फत पत्रव्यवहार केला, संघटनेद्वारे केलं, त्यांना कुठंच न्याय मिळाला नाही। ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले। त्याच्यामुळं आमचा एक प्रयत्न आहे का त्या सर्व कंत्राटी कामगार जो असेल किंवा स्थानिक कामगार जे असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आज आम्ही येतो। मागण्या अशा प्रकारच्या आहेत की हे एमएससीबी जे डिपार्टमेंट आहे हे स्वतःच्या मनमर्जीचे कारोबार आहे। धाब्यावर बसून आपण जसं काही पण कारोबार करतो तसा कारोबार आहे। मागील कंत्राट बेसिसवर काही कर्मचाऱ्यांना एमएससीबीने घेतली होती। त्यांना काही कर्मचारी पैशाच्या लालचीमध्ये 50,000 लाख रुपये 1.5 लाखच्या तिकडेमध्ये ते रनिंग काम करणारे जे अनुभवी लोक होते त्यांना न सांगता त्यांना बाजूला करून नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे। त्यांच्या विरोधात काही कर्मचारी त्यांना पगार येतो 20,000 रुपये आणि त्यांचे जे कंत्राट बेसिसवर ज्यांनी भरती केली ते देता यांना 8,000 रुपये। म्हणजे त्या पूर्ण कंत्राटदाराला मोठे करणारे हे एमएससीबीचे अभियंता आहे। एक खूप मोठा युनिट आहे, सगळं भ्रष्ट कारोबार चालू आहे। मोठे जे अभियंता आहेत ते गुत्तेदारामध्ये परेशान आहे। पोच के 5,000 गुत्तेदार आहेत, त्यामध्ये खुश आहेत।